सो आप कंटिन्यू करता पुढे एक करूया आम्ही सॉल्व केला तुम्ही सॉल्व युनिक सोल्युशन कंडिशन केले वय किती आन्सर 10 x इक्वल टू 10 midlife हां किती आहे k is not equal to 10 it is all value except 10 ओके राइट आन्सर बोलून घेतला त्याने आणि झिरोच ना म्हणतात आहे का कोणाम झिरो म्हणतात याचे का सी किती असेल का हा एक सपोज आम्हाला काय नसले असे राहिले इक्वेशन सपोज झालं तरी झिरो असतं 3x इक्वल टू 5 सुद्धा सपोज इक्वेशन दिले इक्वल टू 5 आहे तर हे जनरल फॉर्म किती असले 3x 5y इज इक्वल टू 0 आता आम्ही कितला असा ए सी b कितला असा -5 आणि c कितला 0 काय So आता अजून मी किती टॉपिक्स केले एक आहे 3 टाइप्स ऑफ सोल्युशन त्याचे फॉर्म्युलाज मागीर आम्ही कॅटेगरी शिकलेले मेथड शिकलेली दोन इक्वेशन आहा लिनियर इक्वेशन दोन दिता ती कशी सॉल्व करतात म्हणजे मेथड असता एक एलिमिनेशन असता सबस्टिट्यूशन असता क्रॉस मल्टिप्लिकेशन असता ती काही तुमका ते डाउट असा त्या मेथडीने दुसऱ्या मेथडीने किंवा मशीन मध्ये किंवा डिवाइस केला स्कूलात वगैरे सांगतात ती बिकॉज लास्ट इयर क्रॉस मल्टिप्लिकेशन डिलीट केलं ते कसं केलं आणि एक मेथड करूया आणि एकच समजा की काय वाजा या तर बच्चे की जान वगैरे क्या म्हणतात ये मेथड एक शिकूया हा सो आम्ही आता लास्ट मेथड गोया दॅट इज ग्राफिकल मेथड सगळ्या इथे एक मेथड असा एका 4 मार्क्स घेता येईल आम्ही ऑलरेडी लास्ट इयर करताले प्लॉटिंग शिकलेला आम्ही कशा प्लॉट करप ते ओके इक्वेशन म्हणजे ते त्याच प्लॉट करूया ओके इक्वेशन नाम म्हणजे x 5y plus 5y equal to 4 ओके सो तर काय इक्वेशन असा लास्ट इयर आम्ही कशा प्लॉट करताले ग्राफात प्लॉट करताले याद असा पॉइंट्स काढताले ओके दॅट इज द इक्वेशन दिला फर्स्ट स्टेप किती असणार दॅट x इक्वल टू एक पंचा आमका जाय तो नंबर घेता किती घेऊया जाय तुमचा नंबर 3 पॉइंट्स मिनिमम एक प्लॉट करतो रे ग्राफात तर मिनिमम 3 पॉइंट्स जाय दोन जरा रॉंग राहू शकता 3 मिनिटात एक परफेक्ट लाईन घ्यायची याद असा एक लाईन तो किती घेऊया स्टार्टिंग x इक्वल टू 1 घेऊया आता या सोल्युशन इक्वेशन x च्या जागेवर 1 घालता तर ते सॉल्व करपाचे सो 1 plus 5y is equal to 4 so इक्वेशन सॉल्व करता इक्वेशन नॉर्मल होता पहिला खबर असा 1 च्या आधी सो 1 5y is equal to किती आहे 3 y is equal to 0.5 ओके आता आपण प्लॉट करपाक कळटा ग्राफात 1 करपाक इझी असा 5 0. समथिंग आहे प्लॉट करपाक जाता आमका आन्सर होल नंबर जाय ग्राफार मी किती युजली 1 2 3 और मे बी 1 पॉइंट सुद्धा मार्क करता बट तुम्ही पॉइंट नाही घेऊ नका मिस्टेक झाले चान्सेसचा होल नंबर आहे घेऊया सो किती घेऊया आम्ही -1 ओके -1 घेऊया किती आहे 7 plus 1 जातो सो 4 plus 1 किती असले 5 सो y is equal to किती असले 5 upon 5 that is y equal to 1 सो माका एक पॉइंट मिळाला -1,1 is the solution तसेच इथे मी टोटल पॉइंट्स किती काढतात रे -6 किती घेऊया x equal to -6 -6 plus 5y is equal to 4 so 5y is equal to 4 plus 6 5y is equal to 10 and y is equal to 10 upon 5 okay so y is equal to 2 आणि एक पॉइंट मिळाला -6,2 हां ते 3 पॉइंट्स काढता डायरेक्ट एक बोर्डाचे प्रॉब्लेम घेता
आणि डायरेक्ट प्लॉट करूया कॉपी करू नका डायरेक्ट दुसरा प्रॉब्लेम घे तो फिजिकली कळलं तुमका आणि प्लॉटिंग होया काय करा कॉपी करू प्रॉब्लेम घे question here find the solution of the following pair of linear equation following pair of linear equations graphically. Okay, I repeat. Find the solution of the following pair of linear equations graphically. Okay, in an equation x plus y is equal to 8 and three x minus y is equal to 4. Rewrite and complete the following table. हे पण ऑलरेडी दिले असताय दिवस झाला की परत करा पेपर हा इक्वेशन बरोबर त्याच्या सगळ्या टेबल करू x5 बरोबर त्याच्या पुढे 3 अशी बॉक्स आहे तुम्ही जर ग्राफ का साइड तो पेपर असतो पण त्याचे सुद्धा काय असतात एव्हरी टाइम कन्फ्युजन जातले तर एक काम करा त्याचे तुम्ही समज सॉल्व केले घ्या आणि पुढे सॉल्व करता मग सॉल्व केलं समज नोटबुक साइड एकूच पेपर स्टॅपल करा आणि ग्राफ ड्रॉ करता पेपर करता तुला याद होला ना शार्पनर ना माझ्याकडे ना शार्पनर दी येते एक देते आता आपले ते सिंगल नंबर साठी वापरायचं आता कसं यावं सिंगल नंबर आता मध्ये ऑलरेडी घेतलं पुढे फक्त आपण तो पुढे चला पहिली क्वेश्चन कॉपी कर याद करा ना नोटबुक बरोबर नोट बरे किती आठवत चांगला आहे नेक्स्ट डे हां एव्हरी डे का एंटरटेन करतो ना कॉपी करा क्वेश्चन क्वेश्चन दिला था क्वेश्चन बोर्ड असता तो जाणून घेतला सो आम्ही जस्ट इक्वेशन हे टेबल परत मागीर आन्सर फिगर ड्रॉ कर काय का मार्क्स असतले टेबल कंप्लीट केली एव्हरी पॉइंट आहे हाफ मार्क्स सगळे खबर आहे कसे आम्ही करता लेट x इक्वल टू किती घेऊया नंबर काय इझी असतं बट असे नंबर यूज करके का आन्सर x आणि y बोथ होल नंबर्स आहेत तो त्याला प्लॉट करता ओके सो करा स्टार्ट आई करता लेट x इक्वल टू 1 सो आई इक्वेशन x च्या जागेवर 1 घालतो ती सॉल्व करतो फॉर y आणि y काढतो so y will be 8 minus 1 so y is equal to 7 so मला एक पॉइंट मिळतो 1 and 7 असं हे टेबल कंप्लीट कर
केवळ इथे पण तुम्ही करा 3 बिन ना झाली 3 किती घ्यायचं हा आणि एक का इम्पॉर्टंट पॉइंट आता सपोज आहे हे घेतलं लेट x = 100 घेवपाक मेळटा बट प्लॉट करपाक व्हेरी डिफिकल्ट जाता न्हू सो अशे नंबर घे लेस दॅन 10 ओके दापेक्षा कमीच नंबर घे बिकॉज ग्राफ पेपर धाकटो आसता मॅक्सिमम 10 +10 -10 प्लॉट करूं येता व्हडल्या ग्राफ पेपर ग्राफ पेपर आणि धाकटो +5 -5 सो लेस दॅन 10 नंबर घे एकदम तुमका व्हडलो ग्राफ पेपर दिसता और दूसरे सॉल्व करो इक्वेशन में एक प्लस का इस्तेमाल माइनस कर दो राइट हैंड करना आंसर वीडियो पे लो एक्सप्लेन करेंगे इक्वेशन मतलब लास्ट टाइम काल पता है कैसे करना बेसिक्स कॅल्क्युलेटर आणि तो न्यायचा दोन्ही बेसिक्स कळलं का इक्वेशन ने काय सॉल्व करायचं इक्वेशन मध्ये फर्स्ट स्टार्टिंग में शिकले और मैं क्या रॉन्ग करना है सिंपल इक्वेशन साइड टेन कर देने के लिए करना बारी रूल्स आप एडिशन सब्ट्रैक्शन इक्वेशन सॉल्व करना एक तो आना मिस्टेक के साथ सेंटर में ना ऐसा करके सॉल्व करना करेक्ट तर यामध्ये x कितना मिळाला करूया x कितना घेतला y कितना येलो हा x कितना घेतला y कितना येलो ते टेबल कंप्लीट कर ओके एक सपोज आहे ना तर x हा 2 घेतला आणि y कितना घेतला आपला 8 - 2 ते 6 घेतला सपोज 3 घेतला तर यार किती घेतला आपला 3 काढल्यावर मायनस सो 8 - 3 that is 5 5 is 5 सो ते टेबल कंप्लीट करणे का मार्क्स असतो आता इक्वेशन सॉल्व कर लेट x इक्वल टू एक नंबर घेऊया इथे घेऊया लेट x इक्वल टू इथे मायनस -1 1 घेऊ ओके -1 घेता हां सो त्या इक्वेशन ना घालतलो 3x त्याला का -1 घालतो आणि ते सॉल्व करतो सो 3 * -1 म्हणजे -3 -y इक्वल टू 4 सो -y इक्वल टू 4 और 3 ते वरून +3 so -y इक्वल टू 4 + 3 7 so y किती घातले -s². So हम काही x -1 घेतलो आहे y -7 येईल. काय ते सॉल्व करायचं काय सॉल्व कर आणि पॉइंट काय घेतलं मॅडम 2 आणि 2 इथं एक पॉइंट सांग 1 आणि मायनस ओके या काय आन्सर आहे मॅडम कशी करूया आम्ही या इक्वेशन सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यूज मिळाले लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड मिळाला तर पॉइंट्स आर करेक्ट ओके सो हे इक्वेशन हा एक झाले का 2 घालतो 3 * 2 6 मग y 6 -
2 is 4. So this point is correct. बराबर है क्रॉस चेक करते हैं. ये एक्स दिया ना 1 3 into x 3 1 3 right take minus 1 minus into minus plus 1 3 plus 1 that is 4. So this point is also correct. नेक्स्ट आता काय ग्राफ प्लॉट करता है दोन्ही आम्हाला करा. और पुन्हा मी किती इंडिव्हिज्युअल करते एकच ग्राफ असतात एकच इक्वेशन दिला असतात एकच ती लाईन असतात आता दोन्ही इक्वेशन एकाच ग्राफवर प्लॉट करू एक तो आता पॉइंट करतात that is the solution so we have two lines in it that is the solution ठीक हो गया घेतलेलं आहे. लास्ट ईयर केलेला फायदा जस्ट करा तर जरा त्याचा कॉपी करून घे काय करायचं सॉल्व करताय अननेसेसरी टाइम वेस्ट कारण आपण करपाला सॉल्व द्या चेक करतो ना ग्राफ पेपर मध्ये लाइन मारो हां सेंटर एंटर की इंटीग्रेट लाइन दिस इज pinch axis y axis कशी आहे आडवी लाइन मारो सेंटर दिस इज टू लाइन्स मिटा किती म्हणता ते दोन्ही लाइन मिटा त्या पॉइंट किती म्हणता ओरिजिन त्याचे कोऑर्डिनेट्स आर 0, 0 ओके याला नाही किती म्हणता दिस इज ऑल नेगेटिव्ह एक्स एक्सिस और एक्स डैश एक्सिस सगळं मार्क कर बघा ग्राफ येलो उभी लाइन म्हणजे आडवी लाइन म्हणजे एक्स एक्सिस वाय एक्सिस 0 इतले काही मार्क केले त्याला स्केल बरोबर येतात पण तुझी बरी स्केल विसरता रे का हा असं स्केल बरोबर This is the negative x axis. सामान सगळे नेगेटिव्ह नंबर्स आहेत 1 -1 ते ओके त्याला मार्क करतो आगे लो राइट हैंड साइड है 1 2 3 4 5 हां तसंच या लेफ्ट हँड साइड के नंबर आहेत -1 -2 -3 -4 -5 similarly vertical line है कितना लो 1 2 3 4 हाँ ग्राफ पेपर आपको एक डिवीजन ऑलरेडी केला असता ऑलरेडी एक सेंटीमीटर डिवीजन केला असता तो एक बॉक्स म्हटल्यार एक सेंटीमीटर एक डिस्टन्स ते 1 2 3 4 ऑलरेडी लाईन केली आहे ग्राफ पेपर सारखी वेळा लाईन नीचे मारतो जरा दिसता ते ग्रीन डार्क लाईन असतल्यो त्याच्यामध्ये लाईट लाईन असतल्यो that is आणि म्हटल्या पॉइंट 1 ही लाईट लाईन म्हटल्या वाली काय पॉइंट तो असते ऍक्च्युली तुम्ही सांगला नाही इतल्या बारीक पॉइंट मेळटा डायरेक्ट स्किप कर होल नंबर्स येता पळय आन्सर त्याच पॉइंट कर बिकॉज ते मार्क करपाक अननेसेसरी प्रॉब्लेम जातलो मिस्टेक जावंक शकता होल नंबर्सच जर आन्सर तो सगळे समजे माइनस नेगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 -4 तो पहिले ते मार्क करता आता प्लॉट करूया आपल्या क्लास प्लॉट करता आपण एक पॉइंट सांगा फर्स्ट इक्वेशन पहिली प्लॉट करूया आता या इक्वेशनचा एक पॉइंट घ्यायची त्या इक्वेशनचा एक पॉइंट घेऊन लाईन करायची रॉंग झालं ओके फर्स्ट इक्वेशन किती आहे x + y = 8 काय तर त्याच्या मग पॉइंट सांग 3 पॉइंट्स किती मिळाले एक पॉइंट सांग किती मिळाले तो पॉइंट इक्वेशन 1 आणि 7 1,7 तर 1 म्हणजे नेतलो x चा x चा 1 आणि y चा 7
फायचा 7 काय असतो अराउंड 6 म्हणजे 7 सपोज असा हातल्यान कितें आसतलो हे दोन्ही लाईनीचे मीट जाता पळय 1 स्ट्रेट वयर वचप आणि 7 हाडको थंय येवप ते दोन्ही लाईन्स एका कॉर्नरार मीट जातली दॅट पॉइंट इज 1,7 ओके राउंड सेकंड पॉइंट सांग 2,6 ओके 1 स्ट्रेट वयर वच 6 आणि तो आडवो वयर आणि दोन्ही लाईन्स मीट जाता दॅट पॉइंट इज 2,6 आणि ग्राफ पेपर सगळे लाईन्स स्ट्रेट ड्रॉ केले असतात तरी पास आणि म्हणजे ड्रॉ करू शकता ग्राफ स्ट्रेट आहे ओके सीधा थर्ड पॉइंट सांग 3,5 ओके संबंध आहे आणि इथे मार्क करपाक जाय पॉइंट समजो पॉइंट आले कॉर्नर एक डॉट मार्क तेका राउंड सर्कल कर समजो पॉइंट बरेच कितें मार्क केला तो ठीक पहिले आयकलं माझे एक्सप्लेनेशन मागीर तू सॉल्व केला ओके नाजो एक्सप्लेनेशन दिसता ते 3 पॉइंट मार्क केल्यान सारखे हे तीनूय पॉइंट तांच्यान एक लाइन ड्रॉ जातली एक खंयचो पॉइंट भायर उरता जाल्यार खंय तरी मिस्टेक आसा ते चेक करप मागीर पॉइंट सगळे करप सदांच जी स्ट्रेट लाइन की तीनूय पॉइंटांच्यान पास जातली Okay, the line, this line is x plus y is equal to 8. या इक्वेशनची लाइन थी. कळलं कसं करायचं? Similarly, the second equation plot करी. Okay, so किती मिळाला आमका फर्स्ट पॉइंट सेकंड इक्वेशन असो -1 and -7. -1 and -7. -7 okay so -1 beta or -1 x is the -1 then that's the value of -7 in -7 so what 5 6 7 so we get the point -7 okay how many second points are 2,2. 2,2 2,2 third point is that 0, comma minus 4 so how plot करतो 0 to x आहे आणि y axis आहे बरोबर आहे असं आहे पहिला म्हणजे 0, minus 4 एकदा 0 घेऊन सुद्धा सॉल्व करूया आता 0, minus 4 पहिला आपलं 0 म्हटलं आम्हाला सांगतो -4 म्हटलं बघा y axis आहे आपला this point is 0, minus 4 या तिला पॉइंट आहे एक लाइन आहे करेक्ट मेजरमेंट ना तरी 3.5 है ओके सो कोड द प्लॉट कर देनी लाइन ड्रॉ कर पॉइंट प्लॉट कर so this line is the equation here असणे 3x plus y is equal to 4 statement 1 and for the two lines statement होय आता एक खंयचो दोन लाईनचा मीट झाला हा त्या पॉइंट मार्क करप आणि मागीर स्टेटमेंट करप आणि मागीर एक इथे मिस केला कोण सांगता स्केल करेक्ट हा स्केल बरोबर आहे आपण असता युजुअली आम्ही स्केल करतो ते कसा टॉप कॉर्नर राइट हँड साइड कॉर्नर बरेता स्केल की लागली आम्हाला दोन्हीकडे सेम असतो एका लाईन ला करू शकता 1 centimeter is equal to 1 unit on both axes pass the 3,5 get the point line draw with the class
हेजे एकूण बरोवचें पडटलें न्ही x plus y other लायनीचेर करपाचें लायन ड्रॉ करपाचें लायन रॉंग आसा तुम्ही केलंय सॉल्व सो तुमकां पॉइंट मेळोन दोन लायनी मीट जाता that is the solution so दोन लायन्स मीट जाता पळय that is the solution of both these equation okay so my last बरोवपाक जाय स्टेटमेंट आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट केन्ना न्हू ग्राफ पेपराचेर पेन यूज करप ना पेन्सिलानूच यूज करप कितें आसा तें सो मागीर तुमी स्टेटमेंट नेक्स्ट पेजीर बरयला जर तुमी सगळे पॉइंट्स काडला थंय बरयता और थोडे टिचरी सांगता की ग्राफ पेपरार बरय म्हणून आणि मॅथ काडलें कट केलो खंय हांगा ग्राफ पेपरार कितून बरयलें पेन पेन्सिल ना पेन्सिल पेनानूच मात्र आन्सर शिटार बरयलो ग्राफार बरना म्हणून नापलो काडलो ओके सो टीचर टू टीचर चेंज जाता म्हणजे टीचर कितें सांगताली पळय ग्राफ पेपरार बरें सांगता टिचरीन जाल्यार ग्राफ पेपरार बरया युजींग पेन्सिल और तेजेर सुद्दां बरयला तर बेस्ट दोनाचेर बरया टिचरीक आन्सर ना कट करपाक म्हाका ग्राफ पेपरार पेन्सिलान बरें परत आन्सर शिटार पेनान बरें कितें करपाचें therefore graphical solution is x equal to 3 comma y equal to 5 okay first statement बरोबर काय मार्क असता so इधर आमची फोर्थ मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि शिकायला आणि मेथड आहे तो राहिला तो शिकले तर कोणती इजी समजा सगळ्यात इजी ग्राफ इजी आपला टाइम वेस्ट होता ग्राफ प्लॉट करता है आपला टाइम for question नु त्या मार्क्स सांगता दिस इज अ शुअर शॉर्ट क्वेश्चन एक पेपरात एकूच ग्राफ आसा आणि एक असा तो स्टॅटिस्टिक्स बट तो व्हेरी रेअर विचारला मॅक्सिमम टाइम हो विचारता फॉर 4 मार्क्स पळय कितले विचार स्कोरिंग आसा पळय बरोबर मार्क्स स्कोर करता 2-4 मार्क्स उरले तर काहीच नव्हे प्लॉट करपाचे सिंपल ओके तुम्ही म्हणजे परत बरं सारखे प्लॉट किती पाहणार आता विचार नका हा एक क्वेश्चन दिला तो तुम्ही सॉल्व करा फर्स्ट क्वेश्चन सेकंड करिए हम बरेदा इक्वेशन तुम्ही सॉल्व करा हे जस्ट कॉम्प्लेक्स प्लॉट कर सारखे और मैं पेज टी कार्ड आणि स्टेपल्स वर टाका नाही तर हे रिकॉर्ड करपा बरे पडटा क्वेश्चन दोन जातो स्टार्टिंग या असतले find the solution of the following pair of equations linear equation graphically दोन इक्वेशन दिली असतली सेकंड क्वेश्चन होय मतलब टेबल परत आन्सर शीटार ड्रॉ करा हा मार्क्स द्या टेबल ड्रॉ करून x y बरोवपाक सगळे पॉइंट्स ताका मार्क्स असतात so x minus y equal to 7 3x plus 2y is equal to 6 पैटर्न तो परत टेबल लिंक करा x y ते पॉइंट्स मार्क करा आणि ग्राफ पेपर प्लॉट करून मग सोल्यूशन सांगा complete just next program वर विचार केली मिस्टेक एक्सेल करता आता मग तीन टाइपचे सोल्युशन मिळतात इथे करेक्ट कोणती विचार असतात ती युनिक असतात ओके युनिक असता एक सोल्युशन त्याला त्यांचं ग्राफ कसं येतलं सांग कसे असते टू लाईन्स विल मीट दॅट सिंगल पॉइंट म्हटल्यार युनिक सोल्युशन एकूच आन्सर हा हे दोन लाईन्स कशी येऊ शकता फुल ते कितलेशो इनफायनाइट लाईन्स ड्रॉ करू येता इनफायनाइट इक्वेशन्स जातली ओके दोन लाईन्स जो मीट जाता दॅट इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ बोथ द इक्वेशन ओके या बोर्डा भितर राहिलें क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह सांगली એટલે ह्या वर्सा ऑब्जेक्टिव्ह पेपर सेट जावपाक आसा सायन्साक एडमिशन मे बी फुडल्या वर्सा तेणी फॉलो करीत म्हाका दिसलें अरे बरें आसा हेजेर बरें जज करयता भुरग्यांक
पॅटर्न धरुया ऑब्जेक्टिव्स मागीर करतलो हांव सॉल्व येयलो जाल्यार तसो रोल बीन कितें बट ऑब्जेक्टिव्सा मध्ये पॅटर्न येवंक शकता दिस इज बेसिक कन्सेप्ट युनिक सोल्युशनाचे ग्राफ कशे असले टू लाइन्स विल मीट एट वन पॉइंट युनिक सोल्युशन हां नो सोल्युशनाचे कसो आसलो ग्राफ एनी गॅसेस हां सो कशे असतले लाइन्स पॅरलल असतले हां ही कशी एक लाइन गेली न्हू सेम पॅरलल असतली मातशी जर डिफ्लेक्ट जाली खंय जावन फुडें मेळटली खंय तरी सोल्युशन असतलें इफ टू लाइन्स आर पॅरलल देन इट इज द नो सोल्युशन ओके तशेंच आनी कितें आसतलें इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स तेजे लाइन्स कशो आसतल्यो सो कोइन्सिडेंट लाइन्स आसतल्यो हां ही एक लाइन आसा एका इक्वेशनाचेर तेजेरूच दुसरी लाइन आसतली सेम कोइन्सिडेंट जस्ट तेजेरूच लाइन आसतली फक्त इक्वेशन चेंज आसतलें and this will have infinitely many solutions that they can clear to the infinite many solutions every point is a one solution yes clear or concept any problem solve two ways solve points हाँ ग्राफ पेपर सेकंड क्वेश्चन हो ये सॉल्व कर देता हूं लेकिन प्रॉब्लम Question same. Find the solution of the following pair of linear equations graphically given equation. Rewrite and complete the following table. The table provided a plot sequence. let y be तशें करूं येता let y be equal to value घेवन x काडूं येता